हॅलो फ्रेंड्स, इयत्ता 7वी विषय भूगोल द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत. चला तर मग मुलांनो, प्रश्नपत्रिका पाहूया. प्रश्न पहिला अ. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द भरून विधाने पूर्ण करा. पहिली गाळलेली जागा आहे, टिंबटिंब या शेती प्रकारात पीक बदल केला जातो. पर्याय दिलेले: सखोल शेती, मळ्याची शेती, व्यापारी शेती, फलोद्यान शेती. तर उत्तर आहे सखोल शेती. दुसरी गाळलेली जागा, टिंबटिंब वस्त्या प्रामुख्याने संस्कृतीचे जतन करतात. ग्रामीण, नागरी, शहरी. उत्तर आहे ग्रामीण. पुढची गाळलेली जागा, महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्ह्यात जांभी मृदा आढळते. अमरावती, बीड, रायगड, नांदेड. उत्तर आहे रायगड. ब प्रश्न, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा, कोणतेही 3. त्यातलं पहिलं आहे, समोच्चता दर्शक नकाशाचा वापर कोणाकोणाला होतो? उत्तर: पर्यटक, गिर्यारोहक, भटकंती करणारे, संरक्षण दलातील अधिकारी, सैनिक इत्यादींना. पुढचा प्रश्न, विखुरलेली मानवी वस्ती प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी आढळते? उत्तर: उंच सखल प्रदेश, घनदाट जंगल, गवताळ प्रदेश, वाळवंट तसेच विस्तृत कृषी क्षेत्र. पुढचा प्रश्न, मत्स्य शेती म्हणजे काय? उत्तर: शेततळी तयार करून त्यात पाणी साठवून त्यात वाम, रावस, कोळंबी इत्यादी माशांचे मत्स्यबीज सोडले जाते. अशा पद्धतीनेही उत्तर लिहू शकतात, किंवा थोडक्यात शेततळी तयार करून त्यात पाणी साठवून मत्स्यबीज सोडले जाते, त्यालाच मत्स्यशेती म्हणतात. पेंग्विन ही प्रजाती उत्तर ध्रुवावर नसल्याचे कारण काय असेल? उत्तर: पेंग्विनची उत्क्रांती दक्षिण ध्रुवावर झाली असल्यामुळे विषुववृत्तीय उष्ण प्रदेशातून उत्तरेकडे जाणे शक्य नाही. हे एक कारणही आहे. आणि दुसरं कारण तुम्ही असंही लिहू शकता, पेंग्विन हे उडू न शकणारे पक्षी आहेत, त्यामुळे ते स्थलांतर करू शकत नाही. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात बेसाल्ट खडकांच्या अपक्षालनातून कोणती मृदा तयार झालेली आहे? उत्तर: महाराष्ट्रात बेसाल्ट खडकांच्या अपक्षालनातून जांभी मृदा तयार झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा, कोणतेही 3. विषुववृत्तीय भागात ऋतूंचा प्रभाव का जाणवत नाही? उत्तर: विषुववृत्तीय भागात वर्षातील बहुतांश दिवशी सूर्यकिरणे लंबरूप पडतात. विषुववृत्तीय प्रदेशात दिवस व रात्र सारखेच म्हणजे 12-12 तासांचे असतात. विषुववृत्तीय प्रदेशात वर्षभरातील विविध काळात सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेत फारसा फरक पडत नाही. हवामानातील फारसा बदल न झाल्यामुळे विषुववृत्तीय भागात ऋतूंचा प्रभाव जाणवत नाही. पुढचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांना समोच्च रेषा नकाशांचा उपयोग कसा होईल? उत्तर: शेतकऱ्यांना समोच्च रेषा नकाशांचा उपयोग पुढीलप्रमाणे: सखोल शेतीसाठी योग्य जागेची निवड करण्यासाठी, मळ्याच्या शेतीसाठी डोंगर उतारावरील योग्य जागेची निवड करण्यासाठी, उंचावरील प्रदेशातून पावसाच्या पाण्याच्या वेगाचा अंदाज बांधण्यासाठी शेतकऱ्यांना समोच्च रेषा नकाशांचा उपयोग होतो. पुढचा प्रश्न आहे, मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणाऱ्या प्राकृतिक घटकांचे स्पष्टीकरण करा. मानवी वस्तीच्या स्थानावर भूरचना, जमीन, मृदा, हवामान, शुष्क भूमी, शुष्क म्हणजे कोरडी, पाणी पुरवठा, नदी किनारा यासारखे प्राकृतिक घटक परिणाम करतात. या उलट अनुकूल प्राकृतिक रचना जसे सुपीक जमीन, सुसह्य हवामान, पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी मानवी वस्त्या विकसित होतात. पुढचा प्रश्न आहे, टिपा लिहा, कोणतीही एक लिहायची. फुलशेती आणि विषुववृत्तीय प्रदेशातील प्राणीजीवन दिलेले आहे, तर फुलशेती लिहूया आपण. फुलशेती पारंपरिक तसेच आधुनिक पद्धतीने ही शेती केली जाते. शेतीचा आकार लहान असतो आणि प्रत्येक रोपाची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. झेंडू, शेवंती, जरबेरा, डेलिया इत्यादी फुलांना चांगली मागणी असते. बाजारात चांगली किंमत मिळते. पुढचा प्रश्न आहे, भौगोलिक कारणे लिहा, कोणतेही 2. मृदेची धूप होते. उत्तर: कारण वारा व पाणी यामुळे मृदेचा थर वाहून जातो, म्हणजेच मृदेची धूप होते. वाहते पाणी, हवामान आणि प्राकृतिक रचनेतील विविधता यामुळेही मृदेची धूप होते. पुढचा प्रश्न आहे, व्यापारी शेतीसाठी जास्त भांडवल लागते. उत्तर: व्यापारी शेती ही 200 हेक्टर
किंवा अधिक क्षेत्रात केली जाते. मोठे शेतीक्षेत्र असल्यामुळे यंत्रांच्या साहाय्याने शेती करावी लागते. यंत्र खरेदी, खते, कीटकनाशकांची खरेदी, गोदामे, वाहतूक खर्च याकरिता जास्त भांडवल लागते. पुढचा प्रश्न आहे, टुंड्रा प्रदेशात वनस्पती जीवन अल्पकाळ टिकणारे असते. उत्तर ध्रुव प्रदेशालगत असणाऱ्या टुंड्रा प्रदेश हा पृथ्वीवरील सर्वात थंड प्रदेश आहे. या प्रदेशात अल्पकालीन उन्हाळा असतो. सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे, कमी पावसामुळे व गोठलेल्या जमिनीमुळे वनस्पती जीवन अल्पकाळ टिकणारे असते. कारण वनस्पतींसाठी सूर्यप्रकाश आवश्यक असतो प्रकाश संश्लेषण क्रिया करण्यासाठी. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अशा पद्धतीने आज आपण भूगोलाचा पेपर सोडवलेला आहे. तुम्हाला परीक्षेला बेस्ट ऑफ लक. व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तीही अवश्य पहा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.